वळूयात पुढील बातमीकडे। ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळात NSCI या डोममध्ये हा मेळावा होणार आहे। मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आलेला आहे। मुंबईचं भविष्य आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा संकल्प आहे। या मेळाव्यात आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहेत। शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये या संदर्भात सादरीकरण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे या सादरीकरणातून कोणते पुरावे आदित्य ठाकरे जनतेसमोर मांडतात याकडे लक्ष लागलंय। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत यावेळेस वरळीच्या या डोममधून जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, आपण बघतोय वरळीमध्ये जोरदार तयारी सध्या ठाकरे गटाने या मेळाव्याची केलेली आहे। आदित्य ठाकरे विशेष सादरीकरण करणार आहेत। कशा पद्धतीची तयारी तुम्ही पाहताय? किती वाजता मेळावा सुरू होईल? नक्कीच आपण बघतोय की वरळीमध्ये आपण बघतोय की जय्यत अशी तयारी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे आणि ही जय्यत तयारी या ठिकाणी सध्या सुरूच आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आदित्य ठाकरे या ठिकाणी एक प्रेझेंटेशन करणार आहे आणि ज्या पद्धतीने मतचोरी केली होती त्या संदर्भातलं हे प्रेझेंटेशन असेल आणि आपण बघतोय की स्टेजवर या ठिकाणी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते सध्या दाखल झालेले आहेत। ते या ठिकाणी जजमेंट घेत आहेत, माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत की नेमकी परिस्थिती कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने खरं तर एकूणच या मेळाव्याचं नियोजन असेल। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सर, काय सांगाल? कारण या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, उत्सुकता वाटते की मेळाव्यामध्ये नेमकं काय होणार आहे? नक्कीच मेळाव्यामध्ये उत्सुकता आता येणाऱ्या काही दिवसातच महानगरपालिका लागलेली आहे, होईल नाही पुढे होत जाईल काहीची निश्चितता अजूनही काय अनिश्चित आहे महानगरपालिका। परंतु आम्ही शिवसेना म्हणून नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीला इलेक्शनला किंवा महानगरपालिकेच्या इलेक्शनला सज्ज आहोत। पण आज आदित्य ठाकरे या ठिकाणी जे आहे ते प्रेझेंटेशन करणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं काय प्रेझेंटेशन मध्ये दाखवतील ते? आत्ताच माझ्या माहितीनुसार माझ्याकडे काही जे वॉर्ड आहेत, एक वरळीची कुंकुम इमारत आहे, तिथे जवळजवळ 104 वर्षाचा माणूस यादीत दाखवला आहे। परंतु आम्ही स्वतः फिरले असताना तिथे ती घर पण नाही, तो माणूस पण नाही आणि नक्कीच आदित्य साहेब ह्याच्यावर सगळा खुलासा करणार आहेत, ह्याचं प्रेझेंटेशन करणार आहेत। जे आपण गेली अनेक वर्ष राहुल गांधी यांनी बोगस मतदान, खोटं मतदान, मतदारांमध्ये बोगस वाढ केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।